आप देख रहे हैं भवानी टाइम्स। मित्रों, आज या अनशन मध्ये आपला पाठिंबा देण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य श्रीमती तुमेश्वरीबाई बघेले जी आलेले आहेत। यांच्याशी आपण चर्चा करू या आंदोलनाबद्दल की त्यांचं काय मत आहे आणि त्यांनी इथे समर्थन दिलेलं आहे, तर ते इथे अजून कोणती मदत करू शकतात याबद्दल आधी आपला परिचय द्यावा, नंतर आपले मनोगत इथे फक्त 2 मिनिटात तुम्ही संक्षिप्तमध्ये सांगा। नमस्कार, माझे नाव सौ तुमेश्वरी लीलाधर बघेले, मी जिल्हा परिषद सदस्य आहे। माझा क्षेत्र बडेगाव आहे तिरोडा तालुक्यातील। आणि आज जो आपला इथं 4000 आपल्या कंत्राटी रोजंदारी मजुरांनी संप पुकारलेला आहे दिनांक 20 तारखेपासून आज 10 दिवस होत आहेत। तर एकूण 4000 लोक इथे आणि ते गोरगरीब लोक आहेत तिथे त्यांनी संप पुकारलेला आहे कंपनीच्या विरोधामध्ये। तर आमचा सुद्धा पाठिंबा आहे त्या संपाला। निश्चितच यांच्या 1 ते 20 मागण्या आहेत आणि त्या मागण्या ह्या गरीब लोकांसाठी आहेत, त्यांच्या भविष्याचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांच्या कुटुंबाची सोय व्हावी आणि कुठेतरी ते जी मेहनत करतात आणि मेहनत आपल्या परिवारासाठी घेतात त्यांना योग्य न्याय मिळावा ह्याकरिता ते धडपडत आहेत आणि हा संघर्ष करत आहेत। निश्चितच मला असं वाटते की त्यांच्या संघर्षाला यश येईल आणि याकरिता एक पदाधिकारी म्हणून आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा देत आहोत आणि आमच्या क्षेत्राचे आमदार साहेब सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत। त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे, ते सुद्धा यांचं सहकार्य करत आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांशी त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी वार्तालाप सुद्धा केलेला आहे की ह्या आंदोलनामध्ये त्यांना काय सहकार्य करता येईल किंवा त्यांना काय मदत करता येईल याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। निश्चितच याच्यामधून काहीतरी चांगला मार्ग निघेल आणि ह्या मजदूरांना रोजंदारी मजुरांना आम्ही न्याय मिळेल असं मला वाटते। आणि माझी अशी परमेश्वराला विनंती सुद्धा आहे की यांना न्याय मिळावा आणि यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात। धन्यवाद। ग्रामीण क्षेत्र आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेशी संलग्न असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये काही भूमिका आहे का याबद्दल? जिल्हा परिषदेमध्ये हो, जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही मांडू शकतो, पण कंपनी खूप मोठी आहे आणि जिल्हा परिषदेशी यांचा तेवढा संबंध येत नाही। जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही क्षेत्रात असल्यामुळे तर येत असेल। हो, ग्रामीण क्षेत्रामध्ये असल्यामुळे कंपनीपासून जे काही थोडंसं नुकसान होते आम्हाला, म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये कंपनीमधून जी राख येत असते त्याच्यामधून रोड रस्त्यांना सुद्धा नुकसान होत असतो आणि इतरही ज्या गोष्टी आहेत, रस्त्यांची समस्या किंवा पाण्याची समस्या, याच्यामधून सुद्धा नुकसान होत असतो। त्यामुळे ग्रामीण क्षेत्रावर याचा परिणाम पडत असतो आणि त्याकरिता सुद्धा आम्ही निश्चितच जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा बोलू आणि यावर काय उपाय करता येईल किंवा काय मार्ग काढता येईल याविषयी निश्चित आम्ही त्यांना मागणी करू। धन्यवाद ताई। या होत्या जिल्हा परिषद सदस्य श्रीमती तुमेश्वरीबाई बघेलेजी यांनी आपली भूमिका इथे मांडलेली आहे आणि आपला पाठिंबा दर्शवलेला आहे यांच्या आंदोलनाला।